वातावरण टाईट आहे आणि आम्ही आतमध्ये. मला ह्या रिक्षा आवडल्या पण मला आडच का नाही आडच. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बरेच दिवस ब्लॉग नाही तर म्हटलं ब्लॉग बनवूया आज. काल आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो की तो एरिया भुताडकी होता. तुम्हाला दाखवीन मी ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये ती व्हिडिओ. करेक्ट 12 वाजले होते. 12 वाजून 12 मिनिटं झाले आणि विक्रम तिकडे ना हात बघू शकता मित्रांनो. आणि एवढी गाडी झाली होती काय तुम्ही सांगू शकता. आमच्याबरोबर दुसरा एक पोरगा नवीन होता. गेल्या वर्षी तो नव्हता पण यावर्षी नवीन आला. त्याला जी स्टोरी सांगितल्यावर तो गाडीतून बाहेर पण उतरला नाही. तो उतरला गाडीत, तुला माहिती आहे कोण काय? गाडी मला ढकली. तुला ढकलत म्हणजे तुला उतर सांगत होता, मी उतरतो खाली. मग तू उतरायला तयार नाही. तू मला नाही होता. तर थोडी जरा डेंजर स्टोरी होती. तर हा 1 किलोमीटर गेला. मी 5 किलोमीटर आता पण जाणार होतो आज. मला तू काय जाणार? हॉटेलची पार्टी. हा बघ, हॉटेलची पार्टी मी आता खावेन. जरा काहीतरी मोठं दे. चॅलेंज झालाय की जरा एरिया जरा डेंजर आहे ना, त्या एरियात जायचं आणि तिथं 5 किलोमीटर जायचं चालत. हा पाहिजेच येणार आहे. जाशील काय? मी जाऊ शकतो, मी त्याला चॅलेंज दिलाय. तू जाशील पण स्वतःमध्ये जिद्द जर असेल त्यातच म्हटलं मी एकटा जाऊ शकतो. मग तू काय जाणार? जी वॅगन चायनीज काय? चायनीज ते मी काय थार रॉक जायची. हा थार रॉक जायची 5 किलोमीटर गेल्यावर. हा चल 5 किलोमीटर गेल्यावरती तू मला काय येणार? मला काय येणार? मी जाणार. थार रॉक जायची. तू मला येणार? तू मला यायचं तरी जातो वाटेल. थार रॉक 5 किलोमीटर. अरे मी काय म्हणतो, आता बरेच दिवस ब्लॉग नव्हता म्हणून जरा ब्लॉग म्हटलं बोलूया. नाही सर, पॅट आहे माझ्याकडे. बघ रे बरोबर नाही बरोबर. तू 4-5 दिवस बघितलं का चेहरा? मी आता काय बोललो, चेहरा काय बोललो नाही, पण त्या बोला डायरेक्ट हसत. A few moments later. नमस्कार मित्रांनो, मी पंकज मोहिते. तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. प्रथम तर मी पंकज मोहिते माझ्यावर केली, पण राजेश पाटकुडे हे भावाचं चॅनल आहे, त्याच्यावरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत, धमाकेदार स्वागत. तर आम्ही आज म्हणजे काल रात्री आम्ही पेट्या भरल्या गाडीत आणि वाशी मार्केटला गेलो पेट्या घेऊन. रात्री ब्लॉग बनवायची इच्छा फारच झाली होती, पण आम्ही तिघेजण होतो तर नाही जमलं बनवायला आणि खूप मजा आली मित्रांनो. असं तिकडे गेल्यानंतर असं वाटत होतं की रात्री ब्लॉग बनवतं तर चाललं असतं, पण ते शक्य झालं नाही, ते जमलं नाही. त्याने हा आमचा भाव राजेश पाचपुडे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली काय मोठ्याने आवाज आला पाहिजे, खाडकन एकदम. चला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. कॅमेरा तुमचा असं लय हलतोय, काय समज नाही झालाय आता. अरे काय करायचे. तर अशा प्रकारे आता आम्ही माणगावला आलोय. माणगावचं ट्रॅफिक आम्हाला भेटू दे नको देवा. समोरचा व्ह्यू दाखवणार कसा आता? मोबाईल फिरव की कॅमेरा? समोरचा व्ह्यू माझी तर लहानपणापासून इच्छा होती, म्हणजे मला जेव्हापासून समजायला लागलं ना तेव्हापासून मुंबईला इच्छा यायची होती पेट्यांच्या गाडीतून. सर पण ते घरी मी लहान असल्यामुळे मला घरचे पाठवायचे नाही. पण आज खूप मस्त वाटतंय, फिरायला भेटलं खूप आणि मज्जा सुद्धा आली. मजा आली कारण का AC वाली बोलू आहे आमच्याकडे, म्हणून मजा खूप आली. काहीच वाटत नाही. ऊन बाहेर भरपूर आहे, बघू शकता तुम्ही. वातावरण टाईट आहे आणि आम्ही आतमध्ये थंड आहे. ते का AC बोलर आहे म्हणून. कुलिंग वाढवा तुम्ही. हाय शेट घरी तू समजा. होय. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा तुम्ही परत माणगावला ट्रॅफिक आम्हाला भेटलेला आहे. माणगावला ट्रॅफिक भेटलेला, आम्ही थांबलेलो आहे आता. होय, नियमाचे पालन करा. होय, नाही तर हमको भोगना पडेगा. तुम्ही पण सुरक्षित राहा आणि आम्हा पण सुरक्षित ठेवा. अति काही संकटच नाही. ट्रॅफिक झालं सुटलंय, जर्राच राहिलंय फक्त. किती 500 मीटर अंतर राहिलंय फक्त. पुढे बसते. मित्रांनो जर रात्री ब्लॉग आम्ही शूट करतो तर खरोखर खूप मजा आली असते या ब्लॉगमध्ये. आम्ही तो क्षण मिस केला आहे. आम्ही सकाळी गाडीतून पेट्याखाली उतरलो तेव्हापासून विषय हाच आहे आमचा की रात्री ब्लॉग चालू करायलाच पाहिजे होता. आता खूप टेन्शन आहे त्याचं, म्हणून आता थोडंसं आम्ही ट्राय करतोय आता रात्रीचं आठवून तुम्हाला बेस्ट देण्याचा. बघूया कितपत ब्लॉग चांगला होतोय. इकडं आपली लाल बरे आहे, इकडे आपल्याला घुसता येईल काय? आपल्याला क्लिअर होते ना, आपण कशाला एवढे रिस्क घ्यायची आहे बाबा. कशांची परिस्थिती बघा मित्रांनो, लय बेकार आहे. माणगावचं ट्रॅफिक सुटलं ना तुम्हाला आम्ही लगेच 2 केक पाठवून देऊ खायला कुछ भी. तर ब्लॉग आमचे पडत नाही आहेत कारण का आम्ही थोडं बिझी आहे त्याच्यामुळे
जरा गडबड तुमची कमी करा आता आणि कामाकडे लक्ष द्या. तुम्ही पण आता मेहनत करा. नंतर काय आहे मला ह्या रिक्षा आवडल्या पण मला आडच का नाही आडच. आता आम्ही थोडंसं काहीतरी कोल्ड्रिंक्स पिऊया पुढे ह्या मानगाव क्रॉस झाल्या होता. त्या रिक्षांना गोल स्टेअरिंग आहे की काय? मला उमरीचं स्टेरिंग परवा बघितलं धक्कामध्ये मी फक्त व्हिडिओ बघितली होती त्यावर बघितलं ना स्टेरिंग ऍक्सिलेटर पाय क्लच बाबा तो चांगलाच आहे त्या ओल्ड इज गोल्ड. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे महाडला. तर महाडचा तुम्ही ब्रिज बघू शकता. इकडून रायगडला जायला रोड आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ला रायगड. मित्रांनो तुम्ही हे बघू शकता हा समोरचा जो ब्रिज आहे त्यापैकी दोघांपैकी एक ब्रिज जो की आठवत नाही आपल्या तेव्हा इथे हा एक ब्रिज गेला होता. तेव्हा मुंबई गोवा हायवेचं काम झालं नव्हतं बऱ्यापैकी. झालं नव्हतंच मला सांगेल सुरुवात होती तेव्हा कामाची. तर महापूर आला होता नदीला सावित्री नदीला. तर त्यावेळी घडलेली गोष्ट. आता तर हायवे झाले नाही आता टेन्शन नाही. 2 बस आणि एक तवेरा कार पण या एवढ्या गाड्या गेल्या. तर बघू शकतो हा ब्रिज आता नवीन हायवे बनवलेला आहे. समोर बघू शकतो टर्निंग कसं आहे. ओल्ड हायवे होतं तेव्हा असा झाला होता प्रॉब्लेम.